या सगळ्याची सुरुवात आई तुझ्यापासून झाली आहे. तू त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवलंस ना म्हणून हे झालं, नाही तर झालंच नसतं. तू जर आज या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर या घरचे दरवाजे तुझ्याकरता बंद होतील. आई कसला विचार करताय? आई प्लीज काहीतरी खाऊन घ्या ना. तुम्ही काहीच खात नाही. आज सकाळी पण तुम्हाला कॉफी आणून दिली, तुम्ही ती पण नाही घेतली. असं कसं चालेल? नाही राधिका, काही नकोय मला. आई, अगं मिस्टर सबनीसांचा कॉल आहे. आज आपली मीटिंग आहे ना महत्वाची. हॅलो, हा मिस्टर सबनीस बोला. हो माहिती आहे मला, आज आपली महत्वाची मीटिंग आहे. मी पोहोचतो थोड्या वेळात. ओके, या तुम्ही तयारी करून ठेवा सगळी. हां, हे बघा आई, मला माहिती आहे तू नाराज आहेस, पण तू नको काळजी करूस. बिझनेसचं मी बघतो ना सगळं. हे बघ, तू तुझ्या खोलीत जा आणि आराम कर, तुला बरं वाटेल. मला माहिती आहे की तू ऋषीचा विचार करतेस. अगं पण त्याने तुझा विचार केला का? हे बघ, कसलाही विचार न करता तो सगळं, आपलं घर हे सगळं सोडून निघून गेला. अगं मग तू काय टेन्शन घेतेस? हे बघ, मला असं वाटतं ना की ऋषीला थोडे दिवसांनी अक्कल येईल आणि तो स्वतःच परत घरी येईल. तुझा आराम कर. आणि हा, म्हणलं तसं बिझनेसचा विचार अजिबात करू नकोस. मी सगळं हँडल करेन. ओके? ऋषी घर सोडून गेलाय आणि तुला हसायला येतंय? ऋषी परत यावा असं वाटत नाहीये का तुला, की आनंद झालाय तो घर सोडून गेलाय याचा? राधिका, माझं सोड, तुझं काय ग? तुझा नवरा आता कंपनीचा एकमेव बॉस होणार आहे ह्याचा आनंद नाही झालाय तुला? ऋषी जे वागलाय त्यामुळे आईला दुःख झालंय, आणि मी जर का आपला बिझनेस ग्रो केला तर आईला बरं वाटेल, ती खुश होईल. मी तिला ह्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, आणि मी हे सगळं आईसाठी करतोय. आईसाठी? हो, आईसाठी. अरे हे बघ राधिका, तुला जर का बिझनेस मधलं काहीही कळत नसेल तर तुझी अक्कल पाजळू नकोस, कळलं? आणि मी तर म्हणतो ऋषी इथे काही दिवस न आलेलाच बरा. निदान आईचं डोकं तरी शांत होईल, कळलं?